नमस्कार. काय आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे नवरात्रीतील दिवस दुसरा आणि तिथून आपण जाणार आहे नवदुर्गांपैकी दुसरं मंदिर म्हणजेच मुक्तांबिका. दिवस दुसरा, रंग लाल. आणि कालच आम्ही ठरवलं होतं बरं का, आज लवकर जायचं. बघतो तर इथंच वाजलेली 5:15. चौकात आलो. चौकात तर पोरं कमी होती. हा अथर्व बरं का, नाही हा आजपासून आहे. कालचा जो अथर्व होता तेव्हा आणि ओंकार भाऊ ती म्हणली आज घरातल्यांसोबत येणार आहेत, तुम्ही चला पुढे. आज मात्र खूप जण कोल्हापूरकर वाटेत दिसले बरं का. अगदी नटून खूप छानपैकी येत होती दर्शनाला. महादेवरोडला आल्यावरती शिवतेज, अथर्व आणि ओंकारची वाट बघितली आणि मग दाबात एंट्री मारली. पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. प्रदक्षिणा झालेल्या तिथंच आम्ही एका भावांकडनं फोटो काढला, पवनला भेटलो आणि आम्ही निघालो नवदुर्गांपैकी दुसरं मंदिर म्हणजेच साठमारी जवळील आई मुक्तांबिकाच्या मंदिरात. असं म्हणलं जातं की अत्याचारी मुक्तासुराचा वध करून गौरी मातेला मुक्तांबिका म्हणजेच मुकांबा या नावाने व्याख्यात केलं गेलं. तर काही ठिकाणी असं म्हणतात की समुद्र मंथनातून प्रकट झालेली देवी जिने मुख धारण केलं म्हणजेच मुक्तांबिका देवी. मंदिरात तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर